मागच्या भागात आपण पाहिले सुयोगच्या दारात रात्रीला पावसात भिजलेली एक स्त्री उभी आहे व ती रात्रभर राहू द्या अशी विनवणी करत आहे. मी अनामिका असे नाव सांगत ती स्त्री आत आली. वेदिका तिला रूममध्ये घेऊन गेली व कपाटातील एक साडी काढून दिली. अनामिका, तू खूप भिजलेली आहे, हे कपडे बदलून घे. अनामिकाने वेदिकाची साडी घातली व केस पुसत ती बाहेर आली. वेदिकाने तिला जेवायला दिले. अनामिका वेदिकाची साडी घालून केस पुसत जेव्हा ती बाहेर आली तेव्हा तिला पाहून सुयोगचे होशच उडाले. तिचे लांब मोकळे केस तिचे सौंदर्य अजूनच खुलवत होते. सुयोग तिच्याकडे बघून मोहित झाला होता. तिचा चेहरा त्याच्या नजरेत भरला होता. अधूनमधून अनामिकाची नजर त्याच्या नजरेला भिडायची. ताई, तुम्ही मला आसरा दिला त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. नाहीतर इतक्या रात्री मी कुठे गेली असती. अगं पण माणूसच ना आपण, एकमेकांना मदत करायलाच हवी. तू काळजी करू नको, अगदी निसंकोचपणे आपलं घर समज व निवांत राहा. वेदिका तिला तिच्याबद्दल माहिती विचारत होती. काय ग, कुठून आलीस तू? इतक्या रात्री एकटीच का? तुझ्याबरोबर घरचे कोणीच कसे आले नाही? ताई, मी गावोगावी फिरत काम करत पोट भरते. माझं या जगात कोणीच नाही. माझेही लग्न झालं होते पण माझा एक सुखी संसार होता. परिवार तसा मोठा होता पण त्यातील सर्व लोक खूप चांगली होती. पण म्हणतात ना, नशिबात काय असते हे कोणालाच माहीत नसते. एकदा माझे आईवडील बाहेर जात असताना त्यांचा अपघात झाला व त्यांना आपला जीव गमवावा लागला. त्यानंतर काही दिवसांनी माझ्या घरातील लोकांनी मला त्रास देऊ लागले. कोणत्या ना कोणत्या कारणावरून ते माझ्यासोबत भांडण करत. एक दिवस माझ्या पतीने मला घराच्या बाहेर काढून दिले. तेव्हापासून मी असेच इकडे तिकडे काम करून पोट भरते. बरं असू दे, तू काळजी करू नको, निवांत झोप, असे म्हणत वेदिकाने तिला अंथरूण टाकून दिले व ते दोघे आपल्या रूममध्ये निघून गेली. बिचारी कसं आयुष्य काढणार? ही जवान आहे, तिला कोणाचाच आधार नाही, असे सुयोग आणि वेदिकाचे बोलणे चालू होते आणि अनामिका त्यांचे बोलणे आडोशाला उभी राहून ऐकत होती. किती चांगले लोक आहेत हे, दुसऱ्यासाठी किती चांगला विचार करतात. मी अनोळखी असून सुद्धा त्याने मला घरात घेतलं, मला आधार दिला. असं जसं त्यांचं घर मोठं आहे तसं त्यांचं मनही मोठं आहे. वेदिका झोपली पण सुयोगला झोप येत नव्हती. त्याच्या डोळ्यासमोर सारखी अनामिका दिसायची. पहिल्याच नजरेत बसवेल असं तिचं सौंदर्याने तो दंग झाला होता. तो इकडून तिकडे सारखा कडपलटत होता. इतक्या सुंदर स्त्रीला तिचा नवरा कसा सोडू शकतो? देवाने तिला भरभरून सौंदर्य दिलं, कुठेच काही कमी नाही, असा विचार सारखा त्याच्या मनात यायचा. त्या दोघीही झोपल्या पण त्याला झोप येत नव्हती. त्याच्या समोरून अनामिका अजिबात जात नव्हती. मध्यरात्र उलटली व सुयोगला झोप लागली. त्याला पण चांगलीच गाढ झोप लागली होती. त्याच्या पोटावर हात टाकला. तसे त्याने झोपेतच तो हात बाजूला केला व परत थोड्याच वेळाने आपल्या केसात कोणीतरी हात फिरवत आहे असे त्याला भास होत आहे असे वाटले. पण त्याने कड पलटला. थोड्या वेळाने त्याच्या चेहऱ्यावर कोणीतरी हात फिरवत आहे असे त्याला जाणवताच त्याने डोळे उघडले व ताडकन उठून बसला. हात बाजूला करतच तो घाबरून बोलला, तू? हा हात फिरवणारा, त्याच्या अंगावर पोटावर हात फिरवणारी कोण असेल, अनामिका की वेदिका? हे पाहण्यासाठी पुढील भाग नक्की ऐकायला विसरू नका. पूर्ण कथा ऐकल्याबद्दल थँक्यू सो मच. धन्यवाद. लवकरच भेटूया पुढील भागामध्ये.